हॅलो एव्हरीवन. सो आज मी आहे हरिद्वारमध्ये. हरिद्वारमध्ये आल्यानंतर माझी एकच इच्छा होती, जेवढे जमतील तेवढ्या मंदिरात जाऊन मी दर्शन करणार होते. तर पहिल्यांदा मी आले भारतमाता मंदिर येथे. इथला इतिहास असा की स्वामी सत्यमित्रानंदजींच्या मनामध्ये एकदा असा विचार आला की भारतातल्या गावांमध्ये, शहरांमध्ये गंगेच्या पवित्र किनाऱ्यावर अनेक मंदिरं आहेत, परंतु ज्या धर्तीवर आपण जन्मलो, जिथली संस्कृती जपण्यासाठी अनेकांनी आपली बलिदाने दिली, संतांनी साधना केली, इथेच परमात्म्यांनी अनेक वेळा अवतार घेतले, तर अशा वीरांसाठी, संतांसाठी, देवी देवतांसाठी महादेवाच्या विभिन्न रूपांसहित एका मंदिराची स्थापना व्हावी, ज्यामध्ये भारतमाताची सुंदर मूर्तीसुद्धा असावी. अशा पवित्र दृष्टिकोनाने हरिद्वारमध्ये भारतमाता मंदिराची स्थापना झाली. तर हे मंदिर 7 मजली असून पहिल्या मजल्यावर शूर मंदिर आहे, तसेच दुसऱ्या मजल्यावर मातृ मंदिर आहे, तर तिसऱ्या मजल्यावर संत मंदिर आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या धर्मांमधल्या संतांचा समावेश आहे. चौथ्या मजल्यावर संस्कृती मंडपम आहे, ज्यामध्ये सनातन धर्म, बौद्ध धर्म, शीख धर्म इत्यादी धर्मांचे मूलमंत्र लिहिलेले आहेत. 5व्या मजल्यावर शक्ती मंदिर आहे, यामध्ये दुर्गा मातेच्या 9 रूपांचे वर्णन केलेले आहे. तर 6व्या मजल्यावर विष्णू मंदिर स्थित आहे. अशाच पद्धतीने 7व्या मजल्यावर शिवमंदिर आहे. असे हे सुंदर भारतमाता मंदिर हरिद्वारमध्ये स्थित आहे. खूप सुंदर मंदिर आहे हे. प्रत्येक मजल्यावर शांतता, एक वेगळीच प्रसन्नता आहे. मी पूर्ण मंदिर बघितले. जाताना मी लिफ्टने गेले होते आणि येताना मी सगळे फ्लोअर बघत चालत आले. तर तुमच्या पुढील ट्रिपसाठी हा व्हिडिओ नक्की सेव्ह करा. तोपर्यंत बाय बाय.